हरी राम कृष्ण रूप पाहता लोचने सुख झाले वो साजने रूप झाले वो साजने सुख झाले वो साजने रूप झाले वो साजनी
विठ्ठली संस्कृताची जोडी उठावेगी करा मनुष्याचे काय देता देवविता नेता नेवविता देता देवविता नेता नेवविता येथे याची सत्ता काय देह हे काळाचे धन पुरेरा
केला से प्राणी तुका म्हणे मनोनी व्यर्थ गेला तुका म्हणे मनोनी आणि नित्याचा धनी केला से प्राणी नित्याचा धनी केला से प्राणी तुका म्हणे मनोनी व्यर्थ गेला हरिभक्तपरायण भास्कर महाराज ननंदकर त्यांना शांत करतील श्रीमंत महाराज जिरीवाडीकर.
जा तारा पांडुरंगा शरण जा उतारा शरण जा उतारा शरण जा उतारा पांडुरंगा शरण जा शरण जा उतारा पांडुरंगा शरण जा उतारा पांडुरंगा देह हे ते धन कुबेरा ते कुबेरा ते देह हे ते धन कुबेरा ते धन कुबेरा ते मनुष्याचे काय आहे ते मनुष्याचे काय काय आहे काय आहे काय काय आहे काय आहे
येथे मनुष्याचे काय आहे काय आहे काय आहे काय मनुष्याचे काय आहे येथे मनुष्याचे काय आहे काय आहे हरी आलिया संसारा उठा वेगी करा, शरण जा उदारा पांडुरंगा,
देह हे काळाचे धन कुबेराचे इथे मनुष्याचे काय आहे नेवविता देता देवविता नेता नेवविता येथे याची सत्ता काय आहे देह हे काळाचे धन कुबेराचे येथे मनुष्याचे काय आहे समचरण सरोजं सांद्रणीलांबुदाबं जगननीत पानी मंडलम मंडलानां तरुण तुलसीमाला कंदरो कंजिनेत्रो सदैव धवलासो विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करू प्रथम नमन 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 दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तीच बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ती नमस्कारुणी आता ज्ञानेशमचे ज्ञानमूर्तीं साक्षात प्रेमस्वरूपिणीं नामदेवस्य दयामूर्तिं नाथं वन्दे पुनः पुनः वैराग्यस्य परममूर्तिं दिहुक्षेत्रनिवासिनीं तुकाराम महाराष्ट्रं भक्तराज चतुष्टकं विठ्ठला बोला पुंडलिक हरिनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम संत केदारी महाराज भगवान बाबा वामन भाऊ सदसंत की आलिया संसारा उठा वेगी करा शरण जा उदारा पांडुरंगा देह हे काळाचे धन कुबेराचे येथे मनुष्याचे काय आहे प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग वैराग्य शिरोमणी देहुणी मासी जगद्गुरु तुकोबराय यांचा अवघ्या 4 पदाचा अभंग आजच्या चिंतन निरूपणासाठी निवडलेला आहे किम निमित्त तर त्या ठिकाणी आपल्यामध्येच राहणारे एक व्यक्तिमत्व आपण ज्यांना सुखदुःखाचे हितगुजाच्या त्या ठिकाणी गोष्टी आतापर्यंत करत आलोय
असे आपल्यामध्येच राहणारे श्री कैलासवासी गंगाधर मानाजी मुंडे यांच्या गोड जेवणाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी पुण्यसलीला या ठिकाणी अन्नदान तसंच ज्ञानदानाचंही कार्य या ठिकाणी त्यांचे चिरंजीव श्री वाल्मिक मानाजी मुंडे बंधू आहेत का? हां, वाल्मिक मानाजी मुंडे आणि पुन्हा हनुमंत गंगाधर मुंडे हे त्यांचे चिरंजीव या चुलत्या पुतण्यांनी आपल्या पितरांच्या आपल्या वडिलांच्या ऋणातून उत्तीर्ण होण्यासाठी केलेला हा संकल्प विठ्ठला विठ्ठला यथामथी यथा अवकाश राहिला तर एक तास उरला भाग्यदशा कैसी एका तासामध्ये फक्त आपल्याला भाग्यदशेपर्यंत पोहोचायचं फक्त हाताने टाळे मुखाने नामचिंतन करा विठ्ठला विठ्ठला आलिया संसारा उठा वेगी करा शरणजा उदारा पांडुरंगा पहा या ठिकाणी महाराज उपदेश करत आहेत काय म्हणतायत शरणजा उदारा पांडुरंगा शरण जाण्यासाठी विनंती करत आहेत बरं पहा संतही याच भूतलावरती जन्माला येतात जीवही याच भूतलावरती जन्माला येतो आणि देवही अवतार कार्य करण्यासाठी याच भूतलावरती येतात संतासाठी वेगळं जगत नाहीये देवासाठी वेगळं जगत नाहीये किमान या जीवासाठीही वेगळं जगत नाहीये तर या जगतामध्ये देवही येतो संतही येतात आणि तुम्ही आम्ही सर्वजण या जगतामध्ये जन्माला येतो ना मायबाप पण पहा येण्याचे प्रत्येकाचे कारण मात्र वेगवेगळी आहेत कारण भिन्न भिन्न आहेत बघा देव या ठिकाणी येतो देवाला आणावं लागतं वैकुंठीचा देव आणूया कीर्तनी प्रेमे चक्रपाणी वश्य होय आणि देवाला आणावं लागतं बघा देवाला आणावं लागतं देवाची भूमिका ही लेकीची आहे जशी लेक दिवाळीला आणावी लागते ना तद्वत त्या पद्धतीने देवाला मूळ देऊन आणावं लागतं देवाला आणावं लागतं मग संतांना संत हे स्वतः येतात कसे येतात बरं पहा ज्या वेळेस या सामान्य जीवावरती संकट ओढवतं ते संकट निरसन करण्यासाठी या ठिकाणी संत येतात आणि निरसन करण्यासाठी या जीवात्म्याचा उद्धार करण्यासाठी त्या ठिकाणी त्यांच्या अंतःकरणातली तळमळ प्रगट करतात उजळा वया आलो वाटा खरा खोटा निवाडा खरा खोटा निवाडा खरा खोटा निवाडा उजळा वया आलो वाटा खरा खोटा निवाडा खरा खोटा निवाडा उजळा वया आलो वाटा खरा खोटा निवाडा खरा खोटा निवाडा संत हे या ठिकाणी स्वतः येतात त्यांना सांगावं लागत नाही किंवा ते स्वतंत्र आहेत या त्रिभुवनामध्ये कुठं फिरायचं काय करायचं सगळे काही त्यासाठी त्यांना स्वतंत्र आहे पण पहा देवाला काहीतरी निमित्त शोधून या ठिकाणी यावं लागतं बरं देव आल्याच्या नंतर काय काम करतो देव आल्याच्या नंतर एकच तीन काम करतो काय काम करतो यदा यदा हि धर्मस्य वा देवाचं कार्य सांगितलंय भक्त राखे पायापासी दुर्जनासी संहारे दुर्जनाचा संहार करतो देव आणि भक्ताचं रक्षण करतो भक्तांच्या संकटाला धावून येतो तिसरं कार्य एक देव करतो तिसरं कार्य कुठलं आहे या धर्माची संस्थापना करतो यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भूती भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं
परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे धर्म युगे. रक्षावया अवतार घेसी आपुल्या पारीची भक्त जना. आपुल्या पारीची भक्त जना. आपुल्या पारीची भक्त जना. रक्षावया अवतार घेसी आपुल्या पारीची भक्त जना. आपुल्या धर्माची संस्थापना. इकडे भास्करांनी बरोबर सांगितले 2 आणि राहिलेलं 1 व्यास महाराजांनी सांगून टाकलं. म्हणजे भगवान परमात्मा येतो ना, त्याचे 3 कारण आहेत. 3 कारणामुळे देव येतो. धर्माची संस्थापना करण्यासाठी येतो, भक्ताचं रक्षण करण्यासाठी येतो, आणि 3रं दुर्जनाचा संहार करण्यासाठी येतो. मग काय, दुष्टाला मारण्यासाठी. पण पहा, संत ज्यावेळेस या भूतलावरती येतात ना मायबाप, त्यावेळेस मात्र मारत नाहीत कोणाला. त्यांची हिंसेची वृत्तीच नाहीये. पहा, जर विचार करा, ज्यावेळेस संत या भूतलावरती जन्माला येतात ना, तर त्यावेळेस दुष्ट आहे हा, त्याला मारलं पाहिजे, ही देवाची भूमिका आहे. पण संतांची भूमिका ही नाही आहे. संतांची भूमिका जर जाणली ना, संतांची भूमिका अशी आहे, जे खळांची व्यंकटी सांडो, जी अंतकरणातली खळवृत्ती अंतकरणातली निघून जावी, ही त्या ठिकाणी संतांच्या अंतकरणातली तळमळ आहे. हो, मी सांगत नाही, ज्ञानोबा सांगतात. खळवृत्ती कशाला म्हणावं? जसं आता जेवण करण्यासाठी बसलोय आपण, आणि अगदी एका घासामध्ये माशी आली आहे. माशी आल्याबरोबर त्या ठिकाणी ती माशी माहिती आहे, ती माशीला माहिती आहे, आता या घासामध्ये जर मी दडून राहू तर नक्की मी तोंडामध्ये जाणार आणि माझी मात्र चटणी होणार. व्यास महाराज काय होणार? माझी चटणी होणार. त्यावेळेस ती म्हणते, मी मेले हरकत नाही. बघा, मी मेले हरकत नाही, पण याला अन्न पचू देणार नाही. ज्ञानोबा म्हणतात, गोड वर्णन करतात, माशी आपण यात गिळवी परी पुढीला वांती शिनवी, तैसे कश्मळ आठवी आचरण जे. जे असं कश्मळ आचरण आठवतात त्याला खळवृत्ती म्हणा. किंवा ज्ञानोबा पुढची ओवी वापरतात, काय म्हणतात? अंग भारे सुटला धोंडा, फुटवणी होय खंड खंडा, आड आलिया ते रगडा करी जैसा. जसा उंच टेकडीवरती दगड आहे, दगड असा वरून सोडून दिला, तो स्वतः फुटतो. स्वतः तो खंड खंड पावतो, आणि खंड खंड पावल्याच्या नंतर तो विचार करतो, मी फुटलो हरकत नाही, पण माझ्या जो आड येईल ना, त्याची चटणी केल्याशिवाय राहणार नाही. ही वृत्ती म्हणजे खळवृत्ती. विठ्ठला विठ्ठला. अंतकरणातली जी खळवृत्ती आहे, ही खळवृत्ती घालवण्याचं संत कार्य करतात. म्हणून ज्ञानोबा म्हणतात, जे खळांची व्यंकटी सांडो. पहा महाराज, ही खळवृत्ती सहजासहजी माणसाच्या मनातली जात नाही बरं. आणि खळवृत्ती सहज निर्माण होते, सहज निर्माण होते. बघा, एखाद्या वेळेस माणूस आपलं नुकसान सहन करतं, पण दुसऱ्याचं वाईट झालं पाहिजे असं चिंतित. बघा, आपल्या रोजच्या व्यवहारातूनही जाणून घ्या, तुमच्या लक्षात लवकर येईल. जसं की एखाद्या वेळेस आपलं नुकसान होणार आहे. आपला किती आहे? 1 एकरच ऊस आहे, पण शेजाऱ्याचा किती आहे? 15 एकर आहे. दोघांची तोडणीला आलेत. ठीक आहे, माझा 1 एकर जळण, पण त्याचा 15 एकरचा काटा. त्रिभुवन अवघे त्रिभुवन अवघे खोटे. सगळं खोटं जग वाटतं त्याला. बघा, लक्षात घ्या, आपल्या जीवनामध्ये हेच घडतं हो. शेजाऱ्यानं जर ट्रॅक्टर घेतला ना, तर याला रात्रभर झोप येत नाही. कारण काय? बरं, याचे पैसे पण त्यांनी नेले नाहीत.
हो, रात्रभर झोप न येणे. बरं याला त्याचं बिल पण भरायचं नाही, एखादा हप्ता भरायचा आहे का? नाही. पण शेजाऱ्याने ट्रॅक्टर आणला तर याला रात्रभर झोप येत नाही. याचं कारण एकच आहे, आपल्या अंतःकरणामध्ये मत्सर आहे. हा मत्सर निघून गेला पाहिजे. शास्त्रकर्त्याची व्याख्या सांगतात, मत्तः अग्रेसरती ती मत्सर. ज्यावेळेस दुसऱ्याचा उत्कर्ष आपण पाहतो ना, त्यावेळेस आपल्या अंतःकरणामध्ये जी जळण होते ना, त्या जळणीला म्हणावूच मत्सर. लक्षात ठेवा. समजा या ठिकाणी सुंदर असा मृदंग वाजवतात. कोण? मधुसूदन महाराज. खूप गोड मृदंग, त्यांचा हथाप आवाज ऐकावासाच वाटतो. आणि ज्यावेळेस असा मृदंग ऐकला, म्हणजे ज्याचा दागिनता बसला, नेमकं 4 वर्ष आळंदीत काढली, पुन्हा इथं आला आणि त्याला पकवाज जमलाच नाही, शेवट कदरून सोडून दिला पकवाज वाजवायचा. जसं असा मधुसूदन महाराजांचा ज्यावेळेस मृदंग ऐकल्याबरोबर बोट हलतात, अशी तळमळ निर्माण होते. पण असा मत्सर निर्माण होतो, त्यांनाच कसा जमत असेल, मला का जमत नाही. ही जी वृत्ती आहे ना, ही मत्सर आहे मायबा. बरं, मृदंगाच्याच बाबतीत नव्हे तर शेतीमध्ये पहा, त्याचं 1 एकरच आहे, माझं 1 एकरच आहे. त्यांनी पण तीच बॅग लावली, मी पण तीच बॅग लावली. दोघांचाही उतरामध्ये मात्र फरक आला. मला 10 क्विंटल झाला, त्याला 15 क्विंटल, 5 क्विंटल कसं काय वाढला? मत्सर. माणसाच्या अंतःकरणातला मत्सर निघून गेला पाहिजे. ज्यावेळेस संत या भूतलावरती येतात ना, हा मत्सर घालवण्याचंच कार्य करतात. मत्सर कशाला म्हणतात? ही मत्सराची जी वृत्ती आहे, हीच वृत्ती अंतःकरणातली निघून जावी म्हणून ज्ञानोबराय म्हणतात, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्म मिरती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांची. ज्ञानोबरायांची खूप विशालता आहे. संत हे या भूतलावरती येतात. बरं, या ठिकाणी याच भूतलावरती तुम्ही आम्ही हे जीव या ठिकाणी भूतलावरती जन्माला येतो. पण आपल्याही येण्याचे 3 कारण वेगळे आहेत. कर्म. आपलं कर्म आहे, त्या कर्मानुसार आपल्याला जन्माला यायचंय. केले कर्म झाले तेची भोगाले. किंवा वासनेचा संग होई अंतकाळी तरी तपोबळी जन्म धरी. पहा, जरी तपी जरी असेल, जर त्या तपस्वी महात्म्याला अंतकाळाला जर वासना झाली ना, मायबाप तद्वत त्या पद्धतीने जन्म घ्यावा लागतो. झालं काय? एक तपस्विनी होती. एकांतामध्ये गेले असताना तिला पुरुष कसे असतात याचं काही जास्तीचं ज्ञान नव्हतं. आणि भगवान परमात्म्याचं सारखं नित्य ध्यान करते. जसं ध्यान करत असताना एक दिवस अचानक असं झालंय, पहा, त्या अरण्यामध्ये काही ढोरं चारण्यासाठी काही मुलं यायची. कधी कधी जवळ बसून त्यांनी डब्बा खायचा, जेवण करायचं. त्या साध्वीला पण त्या ठिकाणी बोलवायचे आणि बसायचे. असं बसत असताना एक दिवस अचानक आता त्या साध्वी महात्मीला मात्र त्या ठिकाणी ताप भरला होता, जोराचा ताप भरला होता. आता काय करावं काही सुचत नाही. एवढ्यामध्ये तो गुराकी मुलगा त्या जवळ आला. म्हणे, अहो माई, तुम्हाला तर ताप आलाय. ताप आलाय? हो. ताप पाहितला हो. थोडेसे पाय चेपू का? पाय चेपण्यासाठी त्या मुलाने हातामध्ये धरले. बघा, परिणाम असा झाला, जसे पाय हातामध्ये धरले आहेत त्यावेळेस मात्र परपुरुषाचा स्पर्श असा असतो, असं त्या साध्वीला समजलंय. जसं साध्वीला तसं समजल्याबरोबर तिच्या प्राणाचं उत्करण झालं आणि परिणाम असा झाला, पुढच्या जन्मामध्ये वेश्या व्हावं लागले. विठ्ठल विठ्ठल. पुढच्या जन्मामध्ये वेश्या झालीये. ती वेश्या बघा, पुढचा तर आणखी त्याच्या पुढं खूप वेगळं चिंतन आहे. पहा, ती वेश्या जात असताना एका ताठर ब्राह्मणाच्या दारासमोरून जायची. जात असताना अशी जायची की बरोबर त्या ब्राह्मणाच्या अंगावर तिची सावली. ताठर ब्राह्मण होता. असा ताठर होता, बोलण्यामध्ये कडक होता, जवळ कुणाला बसू देत नव्हता, कुणाचा शिवपालवही जवळ करून घेत नव्हता. एवढा ताठर असणारा तो ब्राह्मण
पण पहा ही वेश्या त्याच्या दारातून जायची गंगेवरती, जात असताना अशा वेळेस जायची सूर्योदय थोडासा वर येऊ द्यायची, बरोबर आपली सावली त्या ब्राह्मणाच्या अंगणामध्ये पडली पाहिजे. 1 दिवस झालाय, 2 दिवस झालाय पहा, पण ज्यावेळेस सावली अंगणात पडली, अंगावर पडली त्या वेश्येची, त्यावेळेस मात्र या ब्राह्मणाने चिडावं, अगं बटकेन नीट जा म्हणून सांगावं, शिव्या द्याव्यात तिला. बघा शिव्या द्याव्यात, परंतु ही योगभ्रष्ट होती, पूर्वजन्मातली तपस्वी साध्वी होती. पहा ही पण कोणी सामान्य नव्हती. त्यावेळेस तिने एकच सांगायचं, ब्राह्मण बुवा एवढा ताठरपणा चांगला नव्हे, ताईट कदाकाळी राहू नये माणसानं, एवढं ज्ञानाचा अहंकार एवढा बाळगू नये, एवढं बोलावं तिने चालतं व्हावं. रोजचा नित्यक्रम सुरू झाला, बरेच दिवस निघून गेले आणि त्यावेळेस मात्र आता उत्तर कळा लागली होती त्या ब्राह्मणाची. उत्तर कळा लागली आणि उत्तर कळा जशी लागली आहे ना, त्यावेळेस मात्र त्याच्या शिष्याने, त्या ब्राह्मणाच्या शिष्याने एक जोडा आणला होता, नवा जोडा होता पायामध्ये घालण्याचा. जोडा आणला, पण आता जोडा घालण्याचं वय राहिलं नव्हतं, चालता येत नव्हतं. आता ब्राह्मण खाटेवरती पडलेलं होतं, पण स्वभावामध्ये काही बदल झाला नव्हता, ताठपणा तोच होता पहा. आणि शेवटी मात्र मरणासंदावस्था झाली, त्याची वासना त्या जोड्यामध्ये गुंतली. कशामध्ये? जोड्यामध्ये. परिणाम असा झाला, पुढच्या जन्मामध्ये चांभारणीच्या घरी जन्म घ्यावा लागला. कोणाच्या घरी? चांभारणीच्या घरी जन्माला यावं लागलं. आता मात्र काय झालं, एवढा ताठरपणाने राहणारा ब्राह्मण आता चांभारणीचं दूध प्यायचंय. जन्माला आलंय बाळा, दूधच पित नाही, काय करावं? चिंता पडली, सगळं गाव तिकडे चावचाव करतंय, अरे बाळ जन्माला आलंय पण दूध पित नाही, दूध पित नाही, काय कारण आहे, काय कारण दूध न पिण्याचं? असं विचार करता करता ह्या वेश्येने ओळखलं, अरे हाच ब्राह्मण आहे तो. ती वेश्या तिथं गेली आणि वेश्या गेल्याबरोबर त्या ठिकाणी बोलती झाली, म्हणतीये, अहो हे पिणार नाही म्हणे, याला माझ्या मांडीवर द्या. त्यावेळेस मात्र त्या वेश्येने त्या बाळाला मांडीवर घेतलं आणि मांडीवर घेऊन त्या ठिकाणी म्हणते, अहो बडजी बुवा आता कसं वाटतंय? हो एवढा ताठरपणा बरा नव्हता हो, तुम्ही खूप ताईट होते, ताठरपणा चालत नाही परमार्थामध्ये, ताठरपणा करत होते ना तुम्ही, आता प्या चांभारणीचं दूध. त्यावेळेस मात्र ती बाळ अवस्थेमध्ये बोलती सुरू झाली, कोण आहेस तू? त्यावेळेस तिने सांगितलं, मी पण योगभ्रष्ट आहे, मी पण तपस्वी, मी कोण सामान्य नाही आहे, मी कोण सामान्य नाही आहे, मी पण योगभ्रष्ट आहे. मग त्यावेळेस मात्र आता मात्र चांभारणीचं दूध प्यावं लागलं, ताठरपणा परमार्थामध्ये चांगला नाही. मग ते कोण होते? कोण होते? तेच सांबार आपल्या संत परंपरेतील दास महाराज, रोहिदास महाराज होते. रोहिदास महाराज आता चांभारणीचं दूध प्यावं लागलं. पूर्वीची ते ब्राह्मण होते, पण पहा ताठरपणा चालत नाही. जरी होय ज्ञान गर्वता, जरी होय तुका म्हणे नरकी घाली अभिमान, तुका म्हणे नरकी घाली अभिमान, मायबाप अहंकार धरू नका, तो नरकाला पतनाला करणार आहे, म्हणून तुम्ही अहंकार बाळगू नका असं महाराज म्हणतायत ना. मग अहंकार चालत नाही मायबाप परमार्थामध्ये. बरं पहा, ज्या वेळेस या तिन्ही या भूतलावरती येणाऱ्या 3 व्यक्ती आहेत, देव, संत आणि सामान्य जीव, ज्या वेळेस सगळे तिघही या ठिकाणी येतात, परंतु पहा या ठिकाणी सुनेची भूमिका आहे जीवाची, सासूची भूमिका आहे संतांची आणि लेकीची भूमिका आहे देवाची. बघा लेकीला स्वातंत्र्य असतं बरं का माहेरामध्ये, कुठं जायचं आईला नाही विचारलं तरी चालतं. बघा आईला नाही विचारलं तरी चालतं. बरं सुनेचं तसं आहे का? सुनेला विचारूनच जावं लागतं.
सुनाला एक काडीही इकडं तिकडं करायचे म्हणलं सासूला विचारावं लागतं. ती सगळी पारतंत्र्यामध्ये. आपलं जीवन तसंच आहे मायबाप. आपलं जीवन हे एकदम पारतंत्र्यामध्ये. आपण स्वतंत्र नाही आहेत. आपण स्वतंत्र नाही आहेत. मग पारतंत्र्यातलं जीवन आहे. एक दिवस काळाची उडी आली, आपल्याला जायचंय हे लक्षात ठेवून त्या ठिकाणी संत मात्र वेळोवेळी जाग करतात. उठा जागे वारी आता, स्मरण करा पंढरीनाथा. म्हणून तुम्हाला याच ठिकाणी अभंगामध्ये तुम्हाला महाराज म्हणतायत, अहो या संसारामध्ये आलात ना. कोणता संसार आहे हा? संसारा उठा वेग करा, आलिया संसारा उठा वेग करा, आलिया संसारा उठा वेग करा, आलिया संसारा उठा वेग करा. काय म्हणतायत? आलिया संसारा. या संसाराला तुम्ही आलात. कोणता संसार आहे तो? संसार म्हणजे लग्न झालं आणि संसार सुरू झाला, हा संसार नाहीये. संसार कशाला म्हणायचं पहा. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरेशनम. पुन्हा पुन्हा जन्माला येणं, पुन्हा पुन्हा मरणं, याला संसार म्हणतात. याला काय? संसार. किती वेळा जन्मा यावे ते व्हावे भजित, नाही का? आता काय करा माहितीये का, यांचं पहिलं प्रमाण झालं, दुसरं प्रमाण त्यांनी म्हणायचं, तिसरंच आणि चौथं यांनी. संपला कार्यक्रम. विठ्ठला विठ्ठला. काय होतं याची गंमत सांगतो तुम्हाला. जास्त आचार्य झाले ना, स्वयंपाक बिघडण्याची दाट शक्यता असते. नाही का? म्हणजे आता काय होतं, त्यांनी वाटतं की यांनी मीठ टाकलं की नाही माहिती नाही, यांनी यावं मीठ टाकावं. दुसऱ्या आचार्याला माहीत नसतं. आता एकच काय झालंय, चव पण पाहत नाहीत, मीठ टाकलं नाही. चौघांनी जर मीठ टाकलं तर जेवणारानं कसं जेवावं? बोला की. मग हे असा गोंधळ होण्यापेक्षा काय करायचं, तुमचं तुमचं संतुलन सांभाळा. हा, विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. आधी या संसारा उठा वेगी करा. तुम्ही या संसाराला आलात ना, पण वेग करा, सावध व्हा. हा जन्म मरणाचा फेरा चुकवा. जन्म मरणाचा फेरा एकदाचा का चुकला, मग मात्र तुम्हाला भगवान परमात्म्याचे पदस्पर्श त्या ठिकाणी चरण शरण ग्रहण होईल. त्यावेळेस भगवान परमात्म्याची प्राप्ती होईल, त्यांची अनुभूती येईल, असं महाराज म्हणतात. काय करा तुम्ही? उदार असणाऱ्या भगवान परमात्म्याला तुम्ही शरण जा. शरण जा उदारा पांडुरंगा. उदार का बरं या ठिकाणी संज्ञा वापरली? त्याचं कारण असं आहे, उदार जर बघितला भगवान परमात्मा कसा आहे, त्याचे खूप गोड असं वर्णन केले काकड्याच्या अभंगामध्ये. उचनीचे काही निनी भगवंता तिष्ठी भाव भक्ती देखोनिया. दासी पुत्र कन्या विधुराच्या बक्षी दैत्या घरी रक्षी प्रल्हादासी. चर्म रंगू लागे रोहिदासा संगे कबीराचे मागे सेलेविनी. सज्जन कसा यावी को लागे मांस माळ्यासा व त्यास गुरुपू लागे. नरहरी सोनारा घडू फुंक लागे चोखा मिळ्या संगे ढोरे उडी. नामयाची जणे सवेची शिनी धर्माघरी पाणी वाहे झाडी. नाम्या सवे जेवी नव्हे संकुचित ज्ञानी यांची भिंतांगी उडी. अर्जुनाचे होया सारे ते बक्षी पोहे सुदामायचे. गवळ्याची घरी गाय वळी द्वारपळे वळी द्वार झाला. एक ओबा चिरून फेटी शुके शंभर शिशु गरीब असं. मेराबाईसाठी घेतो विषय पहिला दामाची दार बडे वाढ. गेगडी माती वाहे गोरकुमाराची उंटी ते माझ्याची काय. आता हे 100 रुपयाचा अभिषेक झाला. जेवढं गडबडीत मंत्र म्हणताल ते लवकर अभिषेक होतो. आणि सुरू निवांत केलं म्हणजे तू थोडासा निवांत असतो. म्हणजे जर ही मालिका जर काकडीतली बघितली दुसऱ्या प्रकरणातली, तर संपूर्ण संतांचं चरित्र वर्णन येतं बरं का. कुणासाठी देवाने काय काय केलं, हो, कुणासाठी देवाने काय काय केलं, सगळं काय त्या ठिकाणी भगवान परमात्म्याला. म्हणून या ठिकाणी म्हणतात करुणा बनते तो भगवान परमात्मा. आणि तुम्ही त्याला शरण जा. तुम्ही शरण गेलं पाहिजे, कारण की भगवान परमात्म्याला शरण गेलात ना, तर तुमचा जन्म मरणाचा फेरा चुकणार आहे. म्हणून शरण गेलं पाहिजे. हो, एवढं झालं का, त्यावेळेस मात्र त्या ठिकाणी मायबाप सांगतो तुम्हाला, या दुःखाला कारण काय. आपण ज्यावेळी जन्माला येतो ना, दुःखाला कारण फक्त एकच आहे, ममत्व.
या देहाबद्दलचं जे ममत्व आहे ना, हे ममत्व आपल्याला दुःखाला कारण आहे. आपण माझं म्हणून बसलोय. माझं म्हटलात की तुम्ही दुःखाचे जेवण या छंद माझे 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 घेऊन या छंद माझे 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 घेऊन या छंद मुक्त होता पार मुक्त होता पारे बळे झाला परी बळे झाला बद्ध. मुक्त होता कुठं? भगवान परमात्म्याजवळ. कसा? भगवान परमात्म्याने अंश या देहामध्ये सोडला. आपण सगळे कोणाचे अंश आहोत? भगवान परमात्म्याचे अंश आहोत. आपलं निज मंदिर कोणतं आहे? भगवान परमात्मा. आलो निजाच्या माहेरा. म्हणजे आपलं निज माहेर कोणतं आहे? जिथून आपण आलोय ते आपलं निज माहेर आहे. जसं मुलीचं कुठून आली? माहेरातून आली ना, ते तिचं माहेर आहे. तसं आपलं जे माहेर आहे ना, आपलं माहेर म्हणजे पंढरपूर आहे. पंढरपूर म्हणजे भगवान परमात्मा. एवढंच नाही तर गीतेमध्ये सांगितलंय ममयांश जीव लोके. हे सगळे कोण आहेत? ते माझेच अंश आहेत. म्हणजे आपण प्रत्येक जण अजीवात्मा, प्रत्येक जण कोणाचा अंश आहे? भगवान परमात्म्याचा. हो, आपण जर भगवान परमात्म्याचे अंश आहोत तर ममयांश जीव लोके. जीवभूत सनातन, नाही का? म्हणून या ठिकाणी सगळे जे जीव आहेत नाही, फक्त भगवान परमात्म्याचे अंश आहेत. सर्व घटीरामध्ये हा देह एक सूर्यप्रकाश सुगम सहस्त्ररश्मी. अनेक प्रमाण सांगता येतील तुम्हाला. मला सांगायचं एकच आहे, ज्यावेळेस हा जीव या ठिकाणी भूतलावरती येतो, माझं म्हणून गुंतून बसतो आणि तो बाहेरच निघत नाही. बघा, रेल्वे स्टेशन मधून पुण्यावरून एक व्यक्ती बसली, त्याच्याबरोबर दुसरा एक व्यक्ती बसलेत दोघ जण गप्पा मारतायत. गप्पा मारत मारत दोघांनी झोपले. आणि एक त्याचा जो शेजारी होता बसलेला, त्याने सांगितलं, अरे म्हणे मी थोडासा बाहेर जाऊन येतो म्हणे, काही तर खायला घेऊन येतो आणि एवढ्यामध्ये माझ्या बॅगकडे लक्ष ठेव. काय सांगितलं? माझ्या बॅगकडे लक्ष ठेव. ठीक आहे म्हणे. बॅगकडे लक्ष ठेवण्यासाठी हा कुरुडवाडीमध्ये उतरला. लक्षात घ्या, कुरुडवाडीमध्ये उतरला. त्यावेळेस तो विचार करतोय, अरे किती वेळचं गेलेला हा खायला आणण्यासाठी, याची बॅगही इथंच आहे. काय झालं? बॅगही इथंच आहे. मग हा किती वेळचा आले, आणखी येत नाही, काय कारण आहे याचं? न येण्याचं कारण काय? पण असू द्या, मरू द्या, काय असेल ते, पण बॅग तर आहे त्याची, नक्की काहीतरी असेल बॅगमध्ये. बघा, आता उतरताना परळीच्या रेल्वे स्टेशनवरती हा त्याची बॅग घेऊन उतरला. बघा, लक्षात घ्या, त्याची बॅग घेऊन उतरला. जसा रेल्वे स्टेशनवर उतरला तसा टीटीने पकडला. सांग, ही बॅग कोणाची? म्हटला माझी. आता ती दुसरी जी बॅग होती ना, ही बॅग कोणाची आहे? तो म्हटला माझी आहे. बघा, ती पण बॅग माझी आहे. बरं, हिचं लॉक खोल. हिचं लॉक खोलण्यासाठी चावी जवळ होती. खोललं लॉक. कपडे वगैरे काय कपडे होते ते दाखवली. मग ही बॅग खोल म्हणे. हिची बॅग, चावीच नाही म्हणे, माझी चावी हरवली. बरं ठीक आहे, चावी हरवली, तोडून टाक. लॉक तोडलं आणि लॉक तोडल्याबरोबर मेलेल्या माणसांची आस्ती त्याच्यामध्ये सापडली. जशाल तशी हाडं माणसं कापून टाकलेली, अशी प्रेत सापडलं जशास तसे. ज्यावेळेस त्याला पकडलं, हे कुणाचं? आता म्हणतो माझं नाही. बघा, तुमचं आमचं हेच झालंय. ज्यावेळेस भगवान परमात्म्यापासून आपण या मृत्यू लोकामध्ये आलोय, मृत्यू लोकामध्ये आल्याबरोबर आपलं तर काहीच नाहीये. जसं आलोय ना तसंच जायचंय, आपल्याला लक्षात ठेवा. जन्म आली वाया गेली, भक्ती नाही केली. 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 हे माझे माझे
माझे मनोनिया गुंतू गुंतू मेली रे माझे माझे मनोनिया गुंतू गुंतू मेली उठा उठा जागा पडते भया माझे मोठे पंढरी वाचुनी तुझा भाव नाही कोठे माझे माझे मनोनिया गुंतू गुंतू मेली माझे माझे मनोनिया गुंतू गुंतू मेली उठा उठा जागा पडते भया माझे मेली हे काय असं गमक आहे. श्रीमंत महाराजांच्याकडे अशी एक कला आहे बरं का. ते प्रमाण देत असताना त्यांच्या प्रमाणाच्या पाठीमागं त्याचा आशय पण ते रागरागिणीतून काढण्याचा प्रयत्न करतात. खुंतू खुंतू म्हणजे माणसाला ठसवून त्या ठिकाणी कळतं की बाबा खुंतू खुंतू काय खुंतू खुंतू मेली नाही का. म्हणजे एक गायनातली कला आहे. ज्याला चांगलं गायन जमलं कुठला राग कुठं टाकायचा हे कळणं गरजेचं आहे. कोणतं गायन कोणत्या आता प्रसंग काय चालू आहे कोणत्या रसातलं व्याख्यान चालू आहे त्या रसामध्ये कोणता राग मिळतो हे ज्याला कळालं त्याला सगळा परमार्थ कळाला. विठ्ठल विठ्ठल माझं माझं म्हणून त्या ठिकाणी सगळं माझं 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 करतोय आपण मायबाप. आपण भगवान परमात्म्याचे अंश आहोत पण माझं 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 म्हणलं की दुःख आलं. दुःख मने काळेचे पियला माझं आलं की दुःख आलं. आणि आपण आपलं हेच झालंय खरं सांगायचं म्हणजे भगवान परमात्म्याने या देहामध्ये घातलं आणि हा देहच माझा म्हणून बसलोय. पण पहा महाराज म्हणतात हा देह तुमचा नाहीये. देहामध्ये जगत असताना धन माझं म्हणतोय धनही माझं नाहीये. धन कुणाचं आणि देह कुणाचं अभंगाचं दुसरं चरण. वा Yeah.
ही काळाची धन कुबेराची, येथे मनुष्याची काय, इथं मनुष्याचं काय, काहीच नाही. बघा धन कोणाचं आहे, धन कुबेराचं. ज्या वेळेस तुम्ही जीवन जगत असताना त्याला जर वाटलं कुबेर महाराजांना की याचं आता धन कमी केलं पाहिजे, हा खूप येड्यासारखा करतोय नाही का. बऱ्याच वेळेस माणसं धन आलं की वेड्यासारखं करतात. मग त्यावेळेस मात्र त्या ठिकाणी कुबेर महाराज म्हणतात त्याचं धन जरा कमी केलं पाहिजे. मग त्यावेळेस धन हिरावून घेतात. म्हणजे धन आपलं नाही, कोणाला सोडायचं कोपण, कोणाला सोडायचं आणि कोणाला नाही सोडायचं हे कोणाच्या हातात आहे, धनरूपी कोपण हे कुबेराच्या हातामध्ये. बरं पहा, कुबेर आणि यम या दोघांच्याच हातामध्ये सत्ता आहे. हा देह हे काळाचे, देह कुणाचा कुणाला उचलायचंय हे यमाच्या हातातलं सूत्र आहे. हा यम कधी कुणाला उचलायचं आपल्या हातामध्ये काही नाही, येथे मनुष्याचे. बरं काय आपलं जर विचार करा तुम्ही, कधीतरी एकांतामध्ये बसा खरंच विचार करा की अरे खरंच आपण या ठिकाणी जन्माला आलोय, पण आपलं काय याच्यामध्ये, एक दिवस सगळं सोडून जायचंय. बरं पहा, आपण गजला गज लावून जवळजवळ 10 मजली इमारत चढवली, 10व्या मजल्याला हे वर गज शिल्लकच आहेत. बरं पहा, 10 मजली इमारत करून हे शेवटी आपला आंघोळ कुठे आहे, एखादरी मजल्यात, त्यातल्या एखादरी अंगणामध्ये अंती जाणे मस्तनवटी. वा, शरीराची काही शेवटी मातीच आहे ना माय बाप. मग एवढा खटाटोप कशासाठी आहे, कधीतरी विचार करा. एवढा खटाटोप करायचा कशासाठी करायचा आहे हो, कशासाठी करायचा आहे हा. शेवटी आपल्या हातात काही नाही, आपल्या हातात काहीच नाही आहे. देह हे काळाचे, धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे, इथं मनुष्याचं काही नाही. बरं पहा, तुम्ही म्हणाल महाराज कर्म करायचं आपल्या हातात आहे, कर्म करायचे तुमच्या हातात नाही आहे. कर्म करणं हे तुमच्या हातात नाही आहे. काय झालं, एक साधू महात्मे बसलेले होते. साधू महात्मे बसलेत, थकलेत आणि पहा तपश्चर्यामध्ये उन्हाचा किर पडलेला आहे. अरे त्यावेळेस एका माणसाला दया आली आणि त्याने विचार केला, अरे महात्मा खूप थकलेला दिसतोय, आपण काय करावं, त्याच्या अंगाला तूप लावावं. काय केलं, तूप लावलं. जसं तूप लावलं तो व्यक्ती निघून गेला. थोड्या वेळाने तूप लावल्यामुळं परिणाम असा झाला त्या महात्म्याला मुंग्या लागल्या. मुंग्या त्यांना चावा घेत होत्या. आता समाधीतून उद्यान पावण्याची वेळ येऊ लागली. आता काय करावं पहा, आता पुण्य करता होय पाप, आता पाप व्हायला लागला. आता काय करावं काही कळत ना. आणि तिथं एक येडं आलं. येडं म्हणजे निव्वळ नालायक होतं. ऊस खात आलं आणि त्या ठिकाणी काय ढोंग लावून बसलंय म्हणे, हे उघडच बसलंय आणखी. आणि असं म्हणून त्या ठिकाणी चुईट्या काढतंय, एक त्या साधूला हाणतंय. काय करतंय, चुईट्या काढतंय आणि त्या साधूला हाणतंय. अरे उठ म्हणून हाणतंय. त्यावेळेस त्या अंगाला लागलेल्या ज्या मुंग्या आहेत त्या ऊसाच्या चुईट्याला लागल्या. परिणाम हा त्या ठिकाणी द्वेष करण्यासाठी त्या ठिकाणी द्वेष करतोय साधूचा, पण त्या ठिकाणी पुण्य घडतंय. या ठिकाणी याने तूप लावलंय, पण तूप लावूनही पाप घडलंय. म्हणजे पाप करणं किंवा पुण्य करणं ते आपल्या हातामध्ये नाही. करोनी अघोर तप दुःख विकत घेतले, करोनी अघोर तप दुःख विकत घेतले. पुण्यकरिता होय पाप. दूध पाजोनी पोशिला साप, करोनी अघोर तप, करोनिया अघोरी तप, दुःख विकत घेतले. अघोरी तप करायचं, दुःख विकत घ्यायचंय. काय करायचं, दुःख विकत घ्यायचंय. असं चालतं का, लक्षात घ्या. सगळ्यात महत्वाचं आहे, आपण कधीतरी विचार केला पाहिजे. कधी आपण पुण्य करण्यासाठी जातो, मग तो होतं पाप आपल्याकडून होतंय का याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. पुण्य करता होय पाप. झालं काय, पाप घडलं, आपण काहीच कर्म करू शकत नाहीत माया बाप. एखाद्या वेळेस आपण पाप पुण्य तुझे हाती, पाप पुण्य तुझे हाती, पाप पुण्य तुझे हाती.
महाराजांना इशारा दिला, धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझे हाती. पाप करून घ्यायचं की पुण्य करून घ्यायचं त्याच्या हातामध्ये. आपल्या हातात काही नाहीये, आपल्या हातात काहीच नाही. बघा एक ब्राह्मण दाम्पत्य, पुत्र संतती नाहीये, संपत्ती भरपूर आहे, पण पहा काय करावं काही कळत नाहीये. अरे ही संपत्ती त्या ब्राह्मणीने सांगितलं, ब्राह्मण बाईने म्हणे तुम्ही काय करा, ही सगळी संपत्ती गोरगरिबामध्ये वाटून टाका. नाही म्हणे गोरगरीब पण त्या ठिकाणी व्यसन करतात, मग पुण्य करता होय पाप आलं का नाही तिथं. मग काय करायचं, त्यांनी ठरवलं आता की ही सगळी काही संपत्ती आहे आपली, आपल्यानंतर आपण काय करू, राजाला दान देऊन टाकू. राजा त्याच्या राज्यामध्ये जिथं काय कमी असेल ते तो वाटप करल, त्याच्या पद्धतीने करेल, पाप लागणार नाही, पुण्य लागणार नाही. बरं पहा, राजा असं जर द्यायचं म्हटलं तर घेणार नाही, त्याला काहीतरी मोबदला लागेल. मग काय करावं त्याला विचारण्यासाठी गेला, पण त्यावेळेस मात्र द्वापारयुग चालू होतं. मायबाप पहा, परिणाम असा आहे, द्वापारयुगातलं आणि कलियुगातलं वातावरण तुम्हाला 2 मिनिटात सांगतो, फक्त लक्ष द्या. बघा ज्यावेळेस त्या ठिकाणी द्वापारयुगाची शेवटची रात्र होती, बघा द्वापारयुगाची शेवटची रात्र आहे आणि कलियुगाचा पहिला दिवस. परिणाम असा झाला, एका राजाने एका ब्राह्मणाला 10 एकर जमीन दान दिली. जशी दान दिल्याबरोबर त्या ठिकाणी त्या ब्राह्मणाच्या घरी काही कमी नव्हतं. अरे म्हणे दान तर दिली आहे, परंतु आता हिला कसणार कोण, मेहनत करणार कोण आणि उत्पन्न काढणार कोण. मग त्यावेळेस त्या ब्राह्मणाने विचार केला, एक काम करूयात, आपण ही जमीन आहे एखाद्या शेतकऱ्याला देऊन टाकू, तो कसेल, तुला जे काही मला मोबदला द्यायचा आहे तो दे म्हणून त्याला कसण्यासाठी देऊ. एका शेतकऱ्याला त्याने जमीन देऊन टाकली. बघा परिणाम असा झाला, जसं त्या ठिकाणी जमीन देऊन टाकली, जमीन देऊन टाकल्याबरोबर तो शेतकरी वखरण्यासाठी गेला. जसा वखरण्यासाठी गेला, नांगूर लावलाय शेतामध्ये, जसा नांगूर लावला त्याचा नांगूर अडकला. कशाला अडकला म्हणून त्या ठिकाणी उकरून पाहतोय. उकरून पाहितल्याबरोबर खाली एक धनाचा हंडा लागला, हंडा सोन्याचा. त्या हंड्यामध्ये सोनं वर काढला, जमीन पिकेल तेव्हा पिकेल म्हटला. पण काय चालू होतं लक्षात घ्या, द्वापारयुगाचा शेवटचा दिवस चालू होता. परिणाम असा झाला, धनाचा हंडा वर काढला. अरे ही जमीन कुणाची आहे, ब्राह्मणाची आहे. डोक्यावरती घेतला, ब्राह्मणाच्या घरी गेला. ब्राह्मण काका, ओ ब्राह्मण काका, म्हणे काय झालं, अहो धनाचा हंडा सापडला तुमच्या जमिनीमध्ये, हे धन तुमचं आहे. त्या ब्राह्मणाने मधूनच आवाज दिला, ए शेतकऱ्या, दारातच थांब, घरात येशील. बिना कष्टाचं धन आहे, मी माझ्या दारात घेणार नाही, माझ्या घरात घेणार नाही. त्यावेळेस त्या शेतकऱ्याने सांगितलं, मी पण याच्यासाठी काही कष्ट केलं नाही, मी पण असं सहज भेटलेलं धन कधी घेत नाही. काय करावं, चिंता पडली. चला म्हणे हे आशाला असं धन घेऊन आपण राजाकडे जाऊन राजाला देऊन टाकू. राजाकडे गेले दोघ जण राजाकडे गेल्याच्या नंतर राजाने त्या ठिकाणी सांगायला सुरुवात केली, हो राजे साहेब, तुम्ही जी मला काल जमीन दान दिली ना, त्या जमिनीमध्ये हा धनाचा हंडा सापडला, हे धन तुमचं आहे. त्या राजाने सांगितलं, एक वेळेस शेतकऱ्याकडून मी कर घेईल, पण ज्या वेळेस मी एखाद्या ब्राह्मणाला मी जमीन दान करतो ना, त्याचा कर पण कधी घेत नाही. आणि त्या जमिनीतलं तुम्ही मला सोनं आणून देताय, मी कसा घेईल. नाही, ती जमीन तुमची, त्यातलं सोनं तुमचं. लक्षात घ्या. आता तिथून उठले आहेत ते. आता काय करावं, ब्राह्मण विचार करतो. दोघांच्या विचाराने, शेतकऱ्याच्या आणि ब्राह्मणाच्या विचाराने, ते धनाचा हंडा चव्हाट्यावर नेऊन ठेवला. चव्हाट्यावर, त्या चव्हाट्यावर सारखे गावातील लोक त्या ठिकाणी फिरायचे. पण पहा, दिवसभर त्या धनाच्या हंड्याच्या जवळून फिरले, पण धनाच्या हंड्याला कोणी स्पर्श केला नाही. अरे अनाचाराचं धन आहे, स्पर्श पण करायचा नाही, दोष लागतो. बघा रात्री 9 वाजलेत तरीही त्या ठिकाणी कोणी त्याला स्पर्श केला नाही. पण पहा, रात्री 12चा सुमार झाला आणि नुकतीच झुळूक सुटली कलीची. हा मंद मंद आला शीतळ शांतीचा. आता शांतीचा कसा म्हणावं लागेल त्याला. आला कलीचा वारा, नाही का. जसं त्या ठिकाणी वारा आला मायबाप, त्यावेळेस मात्र शेतकरीची बायको जागी झाली. अहो म्हणे, येडे झाले का तुम्ही, दिवसभर राबले, धनाचा हंडा मोठा काढला बाहेर आणि त्या ब्राह्मणाच्या दारात नेऊन ठेवला, तुम्हाला काही वाटतं का. 12चा सुमार झाला होता. आता शेतकरी जागा झाला. अरे खरंच माझ्याकडून खूप मोठी चूक झाली म्हणे. काय झालं, अरे एवढा मोठा धनाचा हंडा मी त्या ब्राह्मणाला देण्याचा प्रयत्न करतोय. नाही म्हणे, त्या ब्राह्मणाला दिला नाही, आम्ही चव्हाट्यावर ठेवला.
त्याच वेळेमध्ये ब्राह्मणाची बायको पण जागी झाली. बघा, त्याच वेळेमध्ये ब्राह्मणाची बायको जागी झाली. अहो म्हणे, तुम्हाला आतापर्यंत कोणी इतकी दक्षिणा दिली का? तो शेतकरी दारामध्ये आला होता, दारामध्ये आलेली लक्ष्मी तुम्ही पायानं लुटून लावली, तुम्हाला काही वाटतं की नाही? नाही म्हणे, चिंता करू नकोस, ती चव्हाट्यावर ठेवली म्हणे. चव्हाट्यावर आता हे दोघही त्या ठिकाणी गेले आपल्या आपल्या पत्न्या घेऊन. जसं त्या ठिकाणी पत्न्या घेऊन गेलेत, बघतात तर काय धनच नाही. हो, चव्हाट्यावर धन. ज्याने पहिली नजर पडली, कलीचं ज्याला वारं लागलं, त्यानं घेऊन गेला तो. पहा कलीचा प्रादुर्भाव. द्वापारयुग आणि कलियुग, ती शेवटची रात्र होती. कुणाची? द्वापारयुगाची. आणि कलीची नेमकी सुरुवात होती. म्हणून माणसाला पहा किती हवंय. कुणाचं हे अनाचाराचं असू द्या, कुणाचं लुबाडलेलं असू द्या, माणूस कुणाचं काहीच सोडित नाही. गावाची खडी सोडित नाही, गावाचा रस्ता सोडित नाही, गावाला आलेला गज सोडित नाही, गावाला आलेली संडास सोडित नाही. माणूस काही सोडत नाही. याचं कारणच आहे कली. विठ्ठला विठ्ठला. मी तुम्हाला सांगत होतो, आपण पाप कर्म करू किंवा पुण्य कर्म करू, तरी त्या ठिकाणी आपलं पाप कर्म व्हायचंय की पुण्य कर्म व्हायचं ते आपल्या हातात नाही. हे दाम्पत्य सांगत होतो तुम्हाला, ब्राह्मणाचं दाम्पत्य. आता यांची संपत्ती करायची काय, संपत्ती करायची काय, त्यावेळेस मात्र त्या ठिकाणी ब्राह्मण विचार करतोय आणि ब्राह्मण म्हणतोय, ब्राह्मण महिला आपण एक काम केलं पाहिजे. राजाचा असा काहीतरी गुन्हा करायचा, त्या गुन्ह्याने राजा आपल्याला दंड करील, आपली संपत्ती हिरावून घेईल, असा काहीतरी गुन्हा करायचा. ठरल्याप्रमाणे आता दुसऱ्या दिवशी तो ब्राह्मण भरलेल्या सभेमध्ये गेला. कारण की पूर्वी राजदरबारामध्ये जाण्यासाठी ब्राह्मणाला अडवलं जात नव्हतं, कुठंच अडवलं जात नव्हतं. आता राजसभेमध्ये गेला, मंत्रिमंडळाची बैठक भरलेली आहे आणि अशा अवस्थेमध्ये राजा राजसिंहासनावरती बसलेला आहे. पायातलं पायथन काढलं ब्राह्मणाने. बघा, पायातलं पायथन काढलं आणि थेट राजाच्या अंगावर भिरकावलं. राजाचा मुकुट खाली पडला. मुकुट खाली पडल्याबरोबर सर्वांनी पकडला तो ब्राह्मण आणि मारणार एवढ्यामध्ये मंत्र्यांनी सांगितलं, अरे थांबा, अरे थांबा. बरं झालं म्हणला. बरं झालं. काय झालं? मुकुट खाली पडला. त्या मुकुटातून साप बाहेर पडला. काय झालं? साप बाहेर पडला. जसा साप बाहेर पडला, अरे राजाचे प्राण वाचवले या ब्राह्मणाने, राजाचे प्राण वाचवले. 1 कोट त्या ठिकाणी सुवर्ण मुद्रा द्या. किती? 1 कोट. ब्राह्मण घरी जाण्याच्या अगोदर तर त्या मुद्रा पोहोच झाल्या. काय करण्यासाठी गेला होता? जवळचं धन संपवण्यासाठी गेला होता, धनाची विल्हेवाट लावण्यासाठी गेला होता. परिणाम काय झाला? देता देव विता, 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 देता आपल्या हातात काहीच. बरं, बामन तेवढ्यावर थांबला नाही बरं का, ब्राह्मण तेवढ्यावर थांबला नाही. परिणाम असा झाला, ब्राह्मणाच्या बायकोने सांगितलं, एक काम करा,
बघा तुम्ही करायला गेले ते काय स्वतःचं धन घालवण्यासाठी गेले होते. परिणाम असा झाला की ते राजाने 1 कोट सुवर्णमुद्रा घरी आणून टाकल्या. आता काय करा, या सुवर्णमुद्रा सहित आपल्यावरती जप्ती आणली पाहिजे त्या राजाने, असं काहीतरी काम करा. मग काय करावं, आता राणीची छेड काढली पाहिजे. दुसऱ्या दिवशी ब्राह्मण गेला. जसा ब्राह्मण गेल्याबरोबर बघा, ब्राह्मण गेला. आता कालच्याच वेळेस राजाचा प्राण वाचवलाय ब्राह्मणाने. आता त्या ब्राह्मणाला कोणीच अडवत नव्हता. राणीच्या महालामध्ये प्रवेश केला. राणीच्या महालामध्ये आता राणी त्या ठिकाणी स्नानासाठी बसलेली होती आणि अगदी अंगावरचे ओले चिंब झालेले कपडे त्या राणीच्या, आणि एवढ्यामध्ये तिचा हात धरला आणि फरफडत ओढत बाहेर आणलं तिला. जसं राणीला बाहेर आणल्याबरोबर नाहणी खाली पडली. काय झालं, नाहणी खाली पडली. जशी नाहणी खाली पडली त्यावेळेस मात्र सगळं सैन्य त्या ठिकाणी विचार करू लागला, अरे खरंच ब्राह्मणाला लय पुढचं कळतं. हो, बूट हाणला राजाला, त्याच्या टोपामधला साप काढाला. हो, राणीला ओढत बाहेर काढलं. ही नाहणी पडणार कळाली. या ब्राह्मणाला जास्तच कळतं. राणी प्रसन्न झाली, माझा जीव वाचला. याला 10 कोट सुवर्ण मुद्रा द्या. आपल्या हातात आहे का काही? प्रारब्धेची जोडे धन, प्रारब्धेची वाढे मान, करीती वाया, भजे मला पंढरीराया. प्रारब्धानं भेटतं बरं का, प्रयत्नाने काही भेटत नाही. मग प्रारब्धाला प्रयत्नाची जोड असावी लागते, पण त्या ठिकाणी प्रारब्धावर सगळं लादून चालत नाही. बघा, एवढंच नाही तर पूर्वी तुम्हाला आठवत असेल, इंगळे महाराज एक विनोद सांगायचे. तुम्हाला सगळ्यांना ते सगळे सुज्ञ मंडळी आहात, तुम्हाला सगळ्यांना ज्ञात आहे, कारण की इंगळे महाराजांचे आपल्या परिसराने खूप कीर्तन ऐकलेले नाही का. मछली पकडणे गया तो झांगा झुंगा, काय खेती करने गए तो लांगा लुंगा, साधू बन गया तो उलटा टांगा. बघा, इंगळे महाराजांचा सहज जरी विनोद काढला तरी सगळे खळखळ हसले. घंटाभर धोत्रे महाराज बुंबलले हसले. विठ्ठला प्रारब्ध सगळ्यात महत्वाचे. अन्न मान धन हे तो प्रारब्धाधीन. अन्न मान धन हे कशावर आहे? प्रारब्धावर. किती माणूस जन्मभर कष्ट करतो पण त्याचं पोट भरत नाही. काही माणसाच्या हातामध्येच लक्ष्मी असते, त्या ब्राह्मणासारखी. काही जरी पाप करण्यासाठी गेला तरी पुण्य होतं. हो, काय आपण पुण्य करायला गेलो तरी पाप होतं. आपलं दुर्भाग्य एवढं मोठं आहे, पुण्य करायला जावं. आपण आपल्याला पुण्य करायला लोक पाप करायला हे पण कळत नाही. ही मोठी शोकांतिका. म्हणजे करता करविता कोण आहे? देता देवविता, नेता नेवविता. हो, मग तिथं काय आपण करू शकतो? आपल्या हातामध्ये काही नाहीये. हो, पहा, म्हणून सगळ्यात महत्वाचं कर्म करत असताना आपल्या अंतकरणातला मल विक्षेप आवरण हे दोष निघून गेले पाहिजेत. ज्यावेळेस हे अंतकरणातले मल विक्षेप दोष निघून जातील ना, त्यावेळेस मात्र आपल्याकडून मात्र सात्विक कर्म घडतं. ज्ञानेश्वरीमध्ये ते ज्ञानोबराने 3 प्रकारचं कर्म सांगितलंय. रजगुणी कर्म आहे, तमगुणी कर्म आहे आणि सत्वगुणी कर्म आहे. तुम्हाला कोणतं कर्म अवगत होतं आपण आपलं निरीक्षण करा. जे ज्ञानेश्वरीचे सुज्ञ त्या ठिकाणी श्रोते आहेत ना, त्यांना जास्त वेगळं सांगायची गरज पडत नाही. विठ्ठला विठ्ठला आपण कर्माची गती जाणत नाही मायबाप. बघा, कर्म एवढं सूक्ष्म आहे, एवढं सूक्ष्म आहे. कर्म एवढं सूक्ष्म आहे ना, कर्माची गती खूप तीक्ष्ण आहे मायबाप. कर्माने देवाला सोडलं नाही, कर्माने देवाला सोडलं नाही. तेन चुके ब्रह्मादिका, तेन चुके ब्रह्मादिका, तेन चुके ब्रह्मादिका. तुका मरे कर्मेवा, हे ब्रह्मादिका, हे कर्मे नेती झोले, प्रयत्न नाही केले, प्रयत्न केले काही केले.
काय प्रमाण प्रारब्ध देती झोले प्रयत्न प्रारब्ध दिती झुले प्रयत्न हा तिथे काहीच नचले प्रयत्न नचले काही हा तिथे प्रयत्न नचले काही केले तिथे काही चालत नाही माय बाप कर्मा पुढं तुम्ही तर ब्रह्मदेवाचं म्हणताय ब्रह्मदेवाला चुकत नाही कर्म ब्रह्मदेवाच्या बापाला चुकत नाही हो कर्मामुळे भगवान प्रभू रामचंद्राला वनवासाला जावं लागलं हो देवाच्या प्रभू रामचंद्राच्याही बापाला चुकलं नाही राजा दशरथ वियोगे मरावं लागलं वियोग घडला सीतादेवी सीतामाईला त्या ठिकाणी दुःख पचवावं लागलं का तर कर्म आहे कर्म केलंय ते भोगावंच लागतं आपला एक समज होतो मायबाप ज्यावेळेस आपण कधी कधी कल्पना अशी करतो हा जर व्यक्ती त्या ठिकाणी गेला नसताना ही घटना घडली नसती बरं असं बऱ्याच वेळेस आपण म्हणतो पण परिणाम असा असतो मायबाप ज्यावेळेस आपला जन्म होतो ना ज्यावेळेस 5व्या दिवशी आपण दिवा लावतो 6वी येते त्यावेळेस मात्र आपल्या कपाळावरती मृत्यू रेषा लिहून जाते काय प्रमाण आहे जे जे लिहिले संचित जे लिहिले संचिते तेने चुके कल्पांती ते कल्पाच्या अंती ही चुकत नाही कल्प कशाला म्हणतात माहिती आहे तुम्हाला बघा कलीचं आयुष्य किती आहे कलीचं आयुष्य 4,32,000 वर्ष द्वापार युगाचं आयुष्य 8,64,000 वर्ष त्रेतायुगाचं आयुष्य 12,96,000 वर्ष आणि सत्ययुगाचं कालगणना 12,96,000 हे त्रेतायुगात झालं 17,28,000 म्हणजे ही जी चौकडी झाली एक चौकडी अशा 1,000 चौकड्या म्हणजे एक कल्प होतो किती अशा 1,000 चौकड्या या 1,000 चौकड्यामध्ये 14 इंद्र बदलतात 71 चौकडीचं एक मन्वंतर होतं बघा 71 चौकडीचं एक मन्वंतर होतं तसं या ब्रह्मदेवाचा एक दिवस म्हणजे एक मन्वंतर एक कल्प म्हणजे 1,000 चौकड्या म्हणजे एक दिवस आणि तेवढीच रात्र एवढा त्या ब्रह्मदेवाचं आयुष्य एक कल्प सांगितला बरं कल्पाचा आपला विषय नव्हता काय चालू होतं आपलं चिंतन जे लिहिले प्रारब्धी हा जे प्रारब्धात लिहिलंय ना ते कोणालाच चुकत नाही आपलं एक कल्पना राहते इथं माणूस गेला नसता ती घटना घडली नसती पण परिणाम असा सांगतो तुम्हाला कर्म इतकं सूक्ष्म आहे बघा ज्या वेळेस एकदा चित्रकेतू नावाचा राजा त्याला पुत्र संतती नाही 1 कोट राण्यात त्याला पण पुत्र संतती नाही एक दिवस अगस्त्य ऋषी त्याच्या आश्रमात आले आणि आश्रमात आल्याबरोबर आनंद झाला त्याला आसनावर बसवलं आणि आसनावर बसून त्या ठिकाणी पाद्यपूजा केली पाद्यपूजा करून त्या ठिकाणी विनंती केली की मला काहीतरी पुत्र संतती प्राप्त व्हावी मग त्यावेळेस त्यांनी एक फळ दिलं जा म्हणे तुझ्या आवडत्या राणीला खायला दे ते फळ घेतलं आणि ते फळ घेऊन त्या ठिकाणी आपल्या आवडत्या राणीला खायला दिलं जसं ते फळ खाल्लं ना मायबाप त्यावेळेस मात्र ती काही कालांतराने प्रसूत झाली तिला सुंदर असं एक बालक जन्माला आला आता राण्या किती आहेत 1 कोट राण्या आहेत किती 1 कोट राण्यात आतापर्यंत हा राजा प्रत्येकीच्या महालात जायचा फिरायचा आता मात्र जसा मुलगा जन्माला आला तसा कुणाच्याच महालामध्ये फिरत नाही त्या मुलाला घेऊन त्या ठिकाणी फिरत राहत त्या महालाच्या बाहेर निघत नाही आता चिंता पडली या इतर राण्यांच्या मनामध्ये मत्सर आला मायबाप मत्सर असा आला अरे राजा आपल्याकडे डोकावूनही पाहत नाही काय करावं काही कळत नाही आणि अशा अवस्थेमध्ये त्या एक वेळेस काही पण यावं पण मनामध्ये मत्सर येऊ नये एक वेळेस मच्छर परवडला पण मत्सर मनातला परवडत नाही मच्छरासाठी आपण काय करू मच्छरदाणी लावून झोपू गुड नाईट लावून झोपू झोप येईल मनात मत्सर आला तर या अंगडावून नाही कुठं जरी झोपलाव तरी तुम्हाला झोप येणार नाही अहो झोपच येणं माणूस म्हणतो झोपच येणं खाटावर झोपलो झोप येणं खाली झोपलो झोप येणं स्लॅपवर जाऊन झोपलो झोप येणं काय झालं शेजाऱ्याने ट्रॅक्टर घेतला का शेजाऱ्याने मोठी गाडी घेतली हा मत्सर आहे माणसाच्या मनातला बघा हा मत्सर मनात नसावा इतर राण्याच्या मनात मत्सर आला आणि सगळ्या राण्यांनी मिळून त्या बाळाला विष पान केलं काय केलं विष पाजलं
आणि बाळाच्या तोंडाला फेस येऊन जागीच ते बाळ गतप्राण झालं. जसं बाळ गतप्राण झालं त्यावेळेस मात्र राजा शोकाकुळ झाला. शोकाकुळ अवस्थेमध्ये रडू लागला, रुदन करू लागला. काही केल्याने समजत नाही तो. त्याची समज काढण्यासाठी प्रत्यक्ष नारदजी आले. नारदजी समज काढतात. ए राजा, कशाचा शोक करतोयस तू? अरे बरं झालं या मायामोहातून बाजूला पडला तू राजा, कल्याण झालं तुझं, आता भगवंताचं भजन कर. त्यावेळेस मात्र त्या ठिकाणी तो म्हणतोय, नाही तुम्ही मला बाकीचं काही सांगू नका. तुम्हाला माहितीये ज्याला पुत्र नाही त्याचं काही दुःख असतं. तुम्हाला काय कळणार आहे? तुम्ही या संसारामध्ये पडलेच नाहीये. मग त्यावेळेस तुम्हाला द्यायचा असेल तर माझा पुत्र जिवंत करून द्या, आणि नेता बाकीचं काही बोलू नका. ज्यावेळेस असं म्हटल्याबरोबर त्या ठिकाणी दिग्जीवितम प्रजाहीनम दिग्धनम सुंदर त्या ठिकाणी भागवतामध्ये वर्णन सांगितलेलं आहे. बरं पहा, ते झालं आत्मदेवासाठी सांगितलेलं. पण पहा या ठिकाणी हेच सांगतात नारदजी, अरे बरं झालं तुझं कल्याण होतंय तुझं. या मोहामध्ये पडला होता राजा तू. बघ आता अलिप्त झालाय, भगवंताचं भजन कर, मला बाकीचं काही सांगू नका. रडू लागला. बरं तत्वज्ञान सांगून झाल्याच्या नंतरही त्या ठिकाणी ऐकत नाही राजा. सारखा रडतोय, काय करावं काही सुचत नाही. आणि अशा अवस्थेमध्ये राजाने मात्र त्या ठिकाणी सांगायला सुरुवात केली, ठीक आहे तुम्ही जर मला या ठिकाणी माझं बाळ जिवंत करून देत नसाल ना तर तुम्ही इथून निघून जा. त्यावेळेस मात्र नारदजींना वाटले आता त्या बाळापासूनच त्याला उपदेश केला पाहिजे. पाणी अभिमंत्रित केलं, त्या बाळावरच्या अंगावरती टाकलं. अंगावरती टाकल्याबरोबर त्याला वाचा फुटली. त्यावेळेस नारदजी म्हणतायत, ए बाळा बघ हा चित्रकेतू राजा तुझा पिता म्हणून घेतोय, आणि तू गेल्यापासून याला फार दुःख करतोय, स्वतः रडतोय, रुदन करतोय. काय करावं याला समज दे, या जगतात कोण कुणाचं आहे, तू त्याचा पुत्र आहेस का सांग. त्यावेळेस मात्र तो बालक त्या ठिकाणी बोलतं झालं, आणि बालक म्हणतोय, ए राजा बघ या जगतामध्ये मी तुझ्या पोटी जन्माला आलो म्हणजे मी तुझा बाळ झालोय नाही, याच्या अगोदर मी कित्येक जणांचा बाप झालोय, मी कित्येक जणांचा पुत्र झालेलो आहे अगोदरच्या काळामध्ये, आणि तुझ्या पोटी जन्माला आलो म्हणजे तुझा बाळ कसं होईल मी. या जगतामध्ये कोणीच कुणाचं नाही, सगळा मायेचा बाजार आहे हा, या जगतात कोणी कुणाचं नाहीये. एवढं सांगून ज्यावेळेस ऐकले त्या चित्रकेतूने मग मात्र विचारात पडला, अरे खरंच माझ्या पोटचा पोरगा मला सांगतो या जगतात कोणी कुणाचं नाहीये. खोटं वाटत असेल राजा तुला मी माझा पूर्वीचा इतिहास सांगतो, कारण तो योगभ्रष्ट पुरुष होता. तो त्याचा पूर्व इतिहास सांगतोय तो बाळ. मी पूर्वजन्मामध्ये कोण होतो, मी भगवंताचा निस्सीम भक्त होतो, भगवंताची सारखी नितांत भक्ती करत होतो. भक्ती करत असताना माझा नेम होता 5 घर भिक्षा मागावी. किती? 5 घर भिक्षा मागावी, 6वं घर मागायचं नाही. आता पावसाळ्याचे दिवस सुरू होणार होते, आता मधुकरीला जाणं मला शक्य नव्हतं. त्यावेळेस मात्र एक आजीने मला माझ्यावरती करुणा दाखवली, आणि करुणा दाखवून मला एक कोरडा शिदा दिला खाण्यासाठी. ए बाळा जा, आता हा कोरडा शिदा घेऊन जा, आणि पर्णकुटीवरती स्वयंपाक कधी बनवून खात जा. मग पण त्याला इंधन पण काहीतरी लागेल, आता हा कुठे फिरणार इकडे तिकडे. त्यावेळेस मात्र त्या आजीकडे विनंती केली, आजी तुमच्याकडे म्हशी आहेत, मग काही गौऱ्या वगैरे दिल्या तर बऱ्या होतील. 2 पोते गौऱ्या दिल्या, पण परिणाम असा झाला आतापर्यंत या बाळाचं कुठलंही कर्म शिल्लक राहिलं नव्हतं. कर्मातून कर्मबंधनातून मुक्त झालेलं बाळ आहे, भगवंताचं नामचिंतन करत आहे, पण आता मात्र कर्मबंधनात पडलं. परिणाम काय झाला, त्या गौऱ्यामध्ये मुंग्या होत्या, गौऱ्या जाळल्या, आणि गौऱ्या जाळल्यामुळे परिणाम असा झाला त्याच्यामधल्या मुंग्या जळून मेल्या. गौऱ्या मेल्या आणि गौऱ्या जिवंत झाल्या का? असं नाही. पहा गौऱ्या जाळल्या, आणि तोच महात्मा आता कर्मबंधनात पडला. जसा कर्मबंधनात पडल्याबरोबर त्या ठिकाणी त्याच्याकडून कर्म घडलं. पण पहा हा सद्भक्त होता, भगवंताचं नाम चिंतन करणारा होता, म्हणून भगवंताचा भक्त असल्यामुळे त्याच्या कर्माचा एवढा लवलेश त्याला झाला नाही. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा आणि हरिकृपे त्याचा नाश झाला, हरिकृपेने त्याचा नाश झाला. पण परिणाम असा झाला बघा, आता जीवनमुक्त झालेला महात्मा आता कर्मबंधनात पडला. एका मुंगीसाठी त्याला जन्म घ्यावा लागणार होता. काय एका परंतु असं झालं की भगवान परमात्म्याची म्हणजे हरीची कृपा झाली, आणि हरीची कृपा होऊन या ठिकाणी एकाच जन्मामध्ये त्याला सगळं कर्म भोगावं लागलं. काय झालं, दुसऱ्या जन्मामध्ये राजाचा पुत्र झाला. परिणाम असा झाला, त्यावेळेस तो त्या ठिकाणी बाळ सांगतोय, ए राजा बघ ज्या आजीने मला कोरडा शिदा दिला होता ना, ज्या आजीने मला कर्मबंधनात पाडलंय ना, कोणी ज्या आजीने मला गौऱ्या दिल्या होत्या, त्या गौऱ्यापासून मी कर्मबंधनात पडलोय. ती आजी या जन्मामध्ये माझी माय झाली, तिच्या पोटी मी जन्माला आलोय.
मी गतप्राण झाल्यामुळे तिला दुःख झालं. कुणाला? जी अगोदरची आजी होती ती या जन्मामध्ये आई झाली आणि तिला दुःख झालं मी मेल्यामुळं. परिणाम असा झाला, बघ राजा, ज्या मी मुंग्या मारल्या होत्या 1 कोट, त्या या जन्मामध्ये तुझ्या पत्न्या झाल्या. काय झाल्या? पत्न्या झाल्या. मी पूर्वजन्मामध्ये त्यांना जाळून मारलं, या जन्मामध्ये त्यांनी मला विष देऊन मारलं. आमचं कर्म बरोबर, बोला की आमचं कर्म बरोबर झालं. मग राजा सांग ना, आता मी आता कर्मबंधनातून मुक्त झालोय, मी भगवान परमात्म्याच्या निजधामाला जाऊ की तुझा राज्यकारभार सांभाळू? एखादा जर महात्मा कर्मबंधनातून मुक्त झालेला असेल ना, त्याला कदाकाळी आपण ठेवूनच घेतलं नाही पाहिजे, त्याला त्याची भक्तीमध्ये ठेवलं पाहिजे. म्हणून त्यावेळेस मात्र चित्रकेतू राजाचा शोक अनावर झालेला शांत झाला आणि हात जोडून त्याला विनंती केली, तुम्ही तुमच्या निजधामाला निघून जा. म्हणजे मायबाप आपलं हेच आहे. आपण म्हणतो हे व्हायला नव्हतं पाहिजे, ती व्हायला नव्हतं पाहिजे. विधिली की त्या कोणाच्या बापाला चुकणार नाही. म्हणून या ठिकाणी आलात ना, फक्त की या ठिकाणी भगवान परमात्म्याची अहेतुकी आणि प्रतिहाता भक्ती करा. अहेतुकी नाम, ज्या भक्तीमध्ये कुठलाही हेतू नाही. सबे पुंसा परो धर्मो येतो भक्तीर दोक्षजे अहेतुक्य प्रतिहता ये आत्मा सुप्रसिद्धती. काय करा? अहेतुकी आणि प्रतिहता, ज्या भक्तीमध्ये कसलाही हेतू नसला पाहिजे. आपला सहज हात जोडणं पण देवासाठी काय असतं? देवा मला सुखात ठेव, देवा काहीतरी मागणंच असतं. ज्या भक्तीमध्ये काहीच मागणं नाही त्याला म्हणा काय? अहेतुकी भक्ती. आणि प्रतिहाता नाम अखंड, जशी तेलाची धार अखंड चालते ना, तद्वतमध्ये कदाकाळी त्या ठिकाणी खंड नसतो. मग तशी तेलाच्या धार जशी चालते ना, तशी आपली अखंड भक्ती असावी, जिचा कुठेही खंड नसला पाहिजे. अहेतुकी आणि प्रतिहाता भक्ती ही प्रत्येकाच्या अंतःकरणात घडावी. एकदा सर्वांनी हाताने टाळी आणि मुखाने नामचिंतन करू, सुंदर भजन करू. विठोबार निमित्ताचा धनी प्राणी. काय निमित्त आहे? हे निमित्त आहे आपल्याला या ठिकाणी पाठवलंय. आपण देवाचे चाकर आहोत म्हणून जीवन जगलं पाहिजे. आपल्याला एक दिवस मरायचं आहे म्हणून जीवन जगलं पाहिजे. आज ज्याचं आपल्या डोळ्यासमोर मरण आहे त्याचा पाऊल वाकडा कधीकाळी पडू शकतच नाही. एक व्यक्ती होता, नेमका दवाखान्यामध्ये नेला आणि डॉक्टरांनी सांगितलं तुमचं आता फक्त 4 दिवसाचं आयुष्य राहिलं आहे. त्या पोरांना सांगितलं बाळांनो जा, बाबांना घरी घेऊन जा, त्यांना जे पाहिजे ते द्या, ते नाही म्हणतील ते त्यांच्या म्हणण्यानुसारच वागा. आता बाबा घरी आले होते. 4 दिवसाचं आयुष्य त्यांना माहीत होतं. आतापर्यंत ज्यांना ज्यांना लबाड बोलले होते, ज्यांना ज्यांना खोटं बोलत होते, ज्यांच्याबरोबर वैर होतं, त्यांना भेटण्यासाठी गेले, आवर्जून गेले. हे रामभाऊ बघ, तुला जीवनामध्ये खरंच मी त्रास दिला रे दादा. बघ, विनाकारण तुझा धुरा कोरला आणि तुझ्यावरती मी केस टाकली. तुझे 2 पोरं मी आतापर्यंत जेलमध्ये ठेवले, सडवली, आतापर्यंत खूप त्रास दिला तुला. बघ, मग ते सगळं विसरून जा. बघ, मी आता 4 दिवसाचं सोबती आहे. बघा, ज्यावेळेस आपल्या डोळ्यासमोर मरण येतं ना मायबाप, त्यावेळेस मात्र सगळं विसरून जातो. मग जो व्यक्ती त्या ठिकाणी मरणासन्न अवस्थे, ज्याला मरायचंच नाही ना, त्याने मात्र आपल्या डोळ्यासमोर मरण ठेवूच नका. या जगातलं आश्चर्य विचारलं होतं बरं का एकदा. पांडवांना यक्षाने प्रश्न विचारले होते. पांडवांना ज्यावेळेस यक्षाने प्रश्न विचारलेत, कारण 4ही भावंड पाठवली ती पाण्यावरती. 4ही भावंड हे बेशुद्ध पडले. आता तेवढा वेळ नाही सांगण्यासारखी. पहा, ज्यावेळेस धर्मराज गेलेत, धर्मराज म्हणतात अरे किती वेळच गेलीत ही आणि परत नाही आली. पाणी आणण्यासाठी नरडचं फार कोरडं पडलंय. आणि अशा अवस्थेमध्ये त्या ठिकाणी ज्यावेळेस गेलेत, त्या तळ्याच्या काठावरती पाहतात तर काय 4ही भावंड पडलेली आहेत. मग जसं पाण्याला स्पर्श करण्यासाठी गेलेत, त्यावेळेस मात्र यक्षाने आवाज दिला, माझ्या प्रश्नाचे उत्तर दिली तरच या ठिकाणी पाणी पिऊ शकता, अन्यथा पाणी पिऊ शकत नाहीत. हो, 71 प्रश्न विचारलेत. बघता बघता झालं काय, त्यावेळेस मात्र प्रश्न विचारला. पहिला प्रश्न त्या यक्षाने विचारलेला गूढ आहे. या जगातलं आश्चर्य काय? धर्मराजाला प्रश्न विचारलाय, या जगातलं आश्चर्य काय? त्यावेळेस धर्मराज सांगतायत या जगातलं आश्चर्य एकच आहे. सगळं जगत मरणार आहे, सगळं जगत मरणार आहे, नश्वर आहे, तरीही माणूस जीवन जगत असताना अमर असल्याचं जीवन जगतोय. बघा एखाद्या म्हाताऱ्या माणसाकडे आपण ज्यावेळेस पाहतो, बाबा गेल्या की मसनात गौऱ्या, आणि दुसऱ्या तिसऱ्या दिवशी तोच तरुण बोलणारा ऑक्सिजनमध्ये सापडतो. कुणाचं कोणी काय सांगितलंय हो, आज आहे तर उद्या नाही, सगळा पाण्यावरचा बुडबुड आहे. हो,
सगळं जगत म्हणजे काय खोटं आहे, सगळं जगत खोटं आहे. जसं पाण्यावर ज्यावेळेस बुडबुडा होता, बुडबुडा निर्माण झाला कुठं झाला? पाण्यावर. बरं आहे ना, दिसला ना. बरं बुडबुडा फुटल्यास गेला कुठं? गेला कुठं? पाण्यातच. आणि आपली अवस्था तीच आहे. आपण आलो या जगतामध्ये, जगतामध्ये आल्याच्या नंतर दिसतोय आपण जगाला, एक दिवस आपण पण जाणार आहोत. या जगतामध्ये कोणीच कुणाचं नाही. म्हणून असं जीवन जगा की कुणाचंही मन दुखवू नका. मन दुखवलं तर तुमचा परमार्थ तिथंच बुडीत आला. म्हणून सर्वांनीच एक तेवढी विनंती करा. पहा, कारण आपण निमित्त मात्र आहोत. या ठिकाणी भगवान परमात्म्याची चाखर म्हणून आलो आहेत. इथं चाकरी करण्यासाठी आलो आहेत, जन्माला आलो आहेत. लहानाचे मोठे व्हायचं, शिकायचं, लहानाचं मोठं झालो आहे आपण, भजन करायचं भगवंताचं. आपलं काहीतरी पूर्वीचं पुण्य म्हणून आपण या ठिकाणी टाळ घेऊन उभे आहेत. आपलं पूर्वीचं खूप मोठं पुण्य आहे म्हणून आपण टाळ उभी घेऊन उभे आहेत. आपलं जर पुण्य नसतं ना मायबाप, आपण कुठंतरी गटारामध्ये पडलेलो असतो. खरंच मी तर स्वतःला इतका भाग्यवान समजतो ना, ज्या अर्थी आळंदीमध्ये राहण्यासाठी भेटते त्या अर्थी आपण कुठेतरी अंश आहोत भगवान परमात्म्याचे, किंवा भगवान परमात्म्याचे कुठंतरी पूर्वजन्मातले जवळचे कोणीतरी भक्त आहोत. आळंदीसारख्या तीर्थक्षेत्रावरती राहण्यासाठी मिळतं. हो बरं, या ठिकाणी राहून पण तुम्ही भगवंताचं भजन करताय, आपली काहीतरी पूर्वजन्माची पुण्य आहे. बरं पहा, आपली पुण्य जर नसेल ना, तर तुम्ही पण स्वतः सकाळी उठल्याबरोबर 1-2 माळ तरी जपली पाहिजे. काय केलं पाहिजे? ज्यांना वाचताच येत नाही त्यांनी काय करायचं? ज्ञानोबा माऊली, ज्ञानोबा माऊली, ज्ञानोबा माऊली म्हणून काय करायचं? जप करायचा. आपल्याच परिसरातलं खूप मोठं वैभव, हो, अंबाजोगाई परिसरातले गोविंद महाराज केंद्रे आळंदीमध्ये आले. आळंदीमध्ये आले, संकल्प केला त्यांनी 1000 पारायण करणार. लिहायला येत नव्हतं, वाचता येत नव्हतं. त्यांनी फक्त एकच काम करायचं, इंद्रायणीचं पाणी प्यायचं, आजान वृक्षाची पानं खायची आणि फक्त त्या ज्ञानेश्वरीच्या एका शब्दावरती बोट ठेवायचं आणि बोट ठेवून त्या ठिकाणी एकच म्हणायचं, ज्ञानोबा माऊली, ज्ञानोबा माऊली, ज्ञानोबा माऊली, ज्ञानोबा माऊली. सारखं पारायण करायचे. जवळजवळ बघता बघता 150 पारायणामध्ये त्यांना वाचा फुटली. ज्ञानेश्वरी खडखड वाचायला लागले मायबाप. परिणाम असा झाला की त्यावेळेस त्या गोविंद महाराज केंद्रीय या महात्म्याने संकल्प केला, मी ज्ञानेश्वरी मंदिर उभारून आज आळंदीचं पूर्ण पुणे त्या ठिकाणी त्या शिखरावरून दिसतं. एवढं मोठं भव्य दिव्य मंदिर 55 कोटीचं त्या ठिकाणी उभारलं. कुठं? आळंदीमध्ये. पहा ज्ञानेश्वरीची ताकद. सहज नुसते बोट फिरवले तरी ज्ञानोबराय कृपा करतात आज. मग आपण कदाकाळी ज्याला वाचता येत नाही त्यांनी किमान बोट फिरून कृपा घेवा ज्ञानोबरायांची. आज तुम्हाला ज्ञानोबराय तुकाराम महाराज प्रत्यक्ष कधी भेटणार नाहीत. जर तुम्हाला तुकोबराय पाहायचे असतील तर गाथा हातामध्ये घ्या आणि वाचन करा. ज्यावेळेस तुम्ही एक रूप वाचनात व्हाल ना, त्यावेळेस तुकोबराय तुम्हाला उपदेश करायला लागतील. जसं तुम्ही ज्ञानेश्वरी हातामध्ये घ्या, ज्ञानेश्वरी हातामध्ये घेऊन ज्यावेळेस तुम्ही त्या ठिकाणी पारायण कराल ना, त्यावेळेस ज्ञानोबराय तुमच्याशी हितगुज करतील. अशी अवस्था तुमच्या जीवनात निर्माण होईल. एकदा सुंदर ज्ञानोबरायांचं भजन करू आपण. आवाज द्या. ज्ञानोबा, हाताने टाळी, मुखाने नाम. ज्ञानोबा माऊली तुकाराम, चंद्रभागे वाळवंटी, एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी. माझा ज्ञान राजा गोपाळाचे राजवाडी, माझा ज्ञान राजा गोपाळाचे राजवाडी, माझा ज्ञान राजा गोपाळाचे राजवाडी. ज्ञानोबा माऊली तुकाराम, म्हणा ज्ञानोबा माऊली तुकाराम,
बघायचं तुमचा ज्ञानोबा माऊली तुकाराम तुकाराम म्हणा अखिल गुणनिधान भगवान पंढरीनाथाच्या अथांग करुणेने या ठिकाणी या मुंडे परिवाराने श्री कैलासवासी गंगाधर यांच्या गोडजेवणाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी त्यांचे बंधू वाल्मिक मानाजी मुंडे त्यांचे चिरंजीव हनुमंत गंगाधर मुंडे या दाम्पत्याने आपल्या पितृऋणातून उत्तीर्ण होण्यासाठी या ठिकाणी केलेला हा यज्ञ, या ठिकाणी केलेलं हे नामचिंतन आणि या ठिकाणी होणारं हे अन्नदान, या कारण प्रत्येक जणाला जायचं आहे बघा. आणि आपलं ऋण हे आपल्या पितरांचं राहतं बरं का. ज्यांनी आपल्यासाठी एवढं काबाड कष्ट केलेलं असतात ना, त्यावेळेस मात्र त्यांच्या जर जीवात्म्याला जर त्या ठिकाणी मुक्ती नाही मिळाली मायबाप, तर त्या ठिकाणी तो जीवात्मा त्या ठिकाणी दोष देत असतो. तुका म्हणे पितर नाही आहाकटा त्यांची करीती पितर वंशी दुराचारी पुत्र झाला. जर त्या ठिकाणी आपले पितर जर संतुष्ट असतील ना मायबाप, त्यावेळेस मात्र ते आशीर्वाद देतात. तुका म्हणे पितर आशीर्वाद देती कल्याण इच्छिती सर्व काळ. म्हणून या ठिकाणी या सर्व काही मुंडे परिवाराला या दुःखातून उत्तीर्ण होण्याची ज्ञानोबरायांनी ताकद द्यावी. साधू संतांची अशीच त्यांच्या कुटुंबातून सेवा घडत राहावी. या ठिकाणी सुंदर पद्धतीने त्यांनी घडून आणलेला हा सुयोग. या ठिकाणी श्री हरिभक्तपरायण गायन सम्राट आपल्या परिसरातलं वैभव श्री श्रीमंत महाराज, तसेच राजभाऊ महाराज, आपले सारडगावकर भजनी मंडळ, सगळे काही आपले सारडगावचे अध्यक्ष, तसेच आमचे श्री हरिभक्तपरायण व्यास महाराज, हो त्यांचं भगवान व्यासांसारखंच वैभव आहे. आणि आपल्या उकळीचं आपला घराणा आहे हा, नाही का. तसेच आमचे तुकाराम महाराज, भास्कर महाराज, सांगत चला हा, मोतीराम महाराज, तुळशीराम महाराज, मोतीराम महाराज, सगळे महाराज. कारण की प्रमाणामध्येच कळाले मला सगळे महाराज आहेत. एवढे प्रमाण असतात प्रमाणाच्या बाहेर. पण आनंद वाटला, सगळ्यांनी खूप गोड सहकार्य केलं. आणि बघा, आणि तुम्ही पण सगळी मायबाप या ठिकाणी श्रोत्यांनी सर्वांनी सहकार्य केलं. सर्वांच्याच या ठिकाणी चरणकमली साष्टांग प्रणिपात करून सेवेला याच ठिकाणी पूर्णविराम. विनेकरी बाबा आहेत, मधुसूदन महाराज आहेत, आणि जी आपली सुंदर या ठिकाणी माझा आवाज तुमच्यापर्यंत सर्वांसाठी पोहोचवला आपली केदारेश्वर साऊंड सिस्टीम, या ठिकाणी त्यांना पण अतिशय मनापासून धन्यवाद. आणि ज्यांनी या ठिकाणी आपला हा कार्यक्रम शूट केला, आपलं चॅनलचं नाव पंढरीची वारी. पंढरीची वारी म्हणजे आपली सारडगावची वारी पंढरपुरापर्यंत, आणि पंढरपुरापासून सगळ्या जगभरामध्ये त्या ठिकाणी पोहोचवण्यासाठी आपली पंढरीची वारी हे चॅनल, यूट्यूब चॅनल आहे. प्रत्येकाने त्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन घंटी दाबायला विसरू नका. विठ्ठल जय जय चाल राहिले नाही का. व्यास महाराज उकळीकर, त्यांना साथ करतील बंडू महाराज सारडगावकर, पाटील हाळमकर सोर लावतील. हरी निमित्याचा धनी केला से पाणी, निमित्याचा धनी केला से प्राणी, निमित्याचा धनी केला
येथे मनुष्याचे काय येथे मनुष्याचे काय आहे येथे मनुष्याचे काय आहे Hare